नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसापासून चांगला ब्लॉग्स आला नाही, पण आज मी थोडा चांगला चस्कामध्ये तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये चांगला आनंद तुम्हाला मिळेल, पाहायला एकदम एंटरटेनमेंट होईल, तुम्हाला चांगलं वाटेल। तर मित्रांनो, आता आपण लगेच जाऊ आणि तुमचं मनोरंजन आपल्या ब्लॉग्सद्वारे करू। तर लगेच आता आपण जाऊया आणि काय करणार आहोत ब्लॉगमध्ये त्याला आपण लगेच सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिलं तर मी आता हातामध्ये घेतो माझं हत्यार। हे आहे हत्यार माझं विळा, आणि याच्या खलच आपल्याला जे काही करायचं आहे ब्लॉग्समध्ये ते होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या ब्लॉग्समध्ये एक झालं हे हत्यार आणि दुसरं झालं ह्या दोन पुड्यांची जादू। तर हे दोन पुड्यांमध्ये काय आहे ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये तर दिसेलच, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या कपामध्ये काय आहे ते पण तुम्हाला दिसेल। आणि काय होणार आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला तो पूर्ण ब्लॉग पाहूनच कळेल। तर ब्लॉग जो आहे तो पूर्ण पहा आणि ब्लॉगचा एक एक क्षणाचा आनंद घ्या। आता आपण लगेच उठूया। तर मित्रांनो, तुम्हाला हे खालीच एवढे आंबे दिसत असतील, हे सर्व आंबे आहेत। हे सर्व आंबे तुम्हाला चांगले दिसत असतील, एकदम निळगार, आणि पिकायला ह्या आंब्याला सुरुवात झाली नाही। आणि याच्यावरचा जो आहे शेंद्र आंबा, त्याला पिकायला चांगली सुरुवात झालेली आहे। त्याचे साका पण आम्ही खातो, एकदम गोड आहेत, आणि त्याच्यापेक्षा याचे साका जे आहेत हे आंबे पिकतात, हे आंबट आहे, पण याच्यापेक्षा ते थोडा बेस्ट आहे। पण काय करणार आहोत ते तुम्ही ब्लॉग्समध्ये नक्की पहा। तर आता आपण इथे बनवू काय करायचं आहे ते, आणि एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल। तर मी आता सुरुवात करतो। चीक पण खूप निघतो, पण मग आता आपण हे तर फेल झालं, दुसऱ्याचा बनवू आपण इकडे। असं तर मला वाटतं आपल्या गावाकडे कुणीच केलं नसेल, पण मी काय जे करतो ते तुम्ही चांगलं मनोरंजन करून घ्या आजच्या ब्लॉग्समध्ये। नंतर कसा ब्लॉग येतो काय ते मला सांगता येणार नाही, पण आज थोडं वेगळंच करायचं आहे। पाहू करून काय होतं काय नाही ते पाहू। तर मित्रांनो, हे पूर्णपणे आपलं हे काम होतं सोलायचे ते एकदम झालेलं आहे, आणि आता आपण करूया। तर पहिलं काम आपल्या पूर्णपणे झालेलं आहे। आता त्याच्यानंतर पुढचं काम आता आपण पाहूया। तर मित्रांनो, हे मीठ आहे, तिखट मीठ, आणि हे आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर तुम्हाला दिसत असेल हा आंबा जो आहे आता लाल झालेला आहे, तिखट झालेला आहे, आणि त्याला आपण एक चस्का लावू, दुसरी पर्ची आपण काढू आणि त्याच्यामध्ये पाहू काय आहे ते। तर मित्रांनो, हा आहे सौदा, आमच्याकडे याला सौदा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही, पण हे पण त्याला आपण मिक्स करणार आहोत। तुमच्या इकडे आंबे असतील तर तुम्ही पण असं करून बघा, त्याची चव कशी येते ती, आणि मला कमेंटमध्ये नंतर पण व्हिडिओमध्ये येऊन सांगू शकता तुम्ही। आणि तिसरा प्रोडक्ट जो आहे
तो आपण तेल घेणार आहोत. तर मित्रांनो हे तेल आहे आणि ह्या तेलामध्ये आपण तो आंबा जो आहे तो बुडवणार आहोत. तर मित्रांनो हा आहे आपला एकदम वेगळा चायनीज तडका. तर आपण आता जे चायनाचे लोक करतात त्या प्रकारे करणार आहोत आणि आपण आता पूर्णपणे झालेला आहे. आता आपण त्याची टेस्ट घेणार आहोत, कसं आहे कसं लागतं ते पाहू. तर मित्रांनो तेल पण खूप आहे, मला सांगता येणार नाही. जर तेल जास्त आपल्या शरीरामध्ये झालं तर खोकला पण निर्माण होतो. पण पाहू आता आपण त्याची चव घेऊन कसं लागतं ते, कारण चायनीज लोक करतात तर आपल्याला करून पाहायला काय अडचण नाही. तर मित्रांनो आता आपण लगेच टेस्ट घेऊन पाहू. एकदम मस्त दिसतंय. कॅमेरामॅन जवळ आणा जरा, तुम्हाला मी जवळून दाखवतो. आणि हे पाहू शकता तुम्ही, जे वेळाने कापलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सौदा पण गेलेला आहे. आता आपण एकदम पंजाबी तडकीचे गत जबरदस्त चांगला चव येणार आहे, पाहूया. तर खरंच मित्रांनो एकदम मस्त, म्हणजे जबरदस्त चव आहे. मित्रांनो तुम्ही खरंच करून पहा कसं लागतं ते, तुम्ही पहाच एक बार करून. जर आंबे तुमच्याकडे जास्त असतील तर एकदम मस्त लागतं, म्हणजे भरपूर चव आहे, एकदम जबरदस्त. आंबट खट्टा मिठा जे असेल कसं लागतं ते एकदम सर्वच पद्धतीने सांगितलं तरी चालेल. तर मित्रांनो एकदम जबरदस्त, म्हणजे एकदम ताजं लोणचं कसं माणसं बनवतात त्याचप्रमाणे हेच होतं. तर मित्रांनो याच्यामध्ये एकदम अलग टेस्ट येते, एकदम भारी, एकदम मस्त, एकदम सुपर, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.